पंचांना विनंती आहे आधी एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्यात, त्यानंतरच आपण सुरुवात करणार आहोत. चला, हर्षित एंटरप्राइजेस, स्वयं 11 आणि बालाजी सरवलीपाडा. स्वयं 11 टीमचे खेळाडू आलेले आहेत. हर्षित एंटरप्राइजेस आपण देखील या, आणि बालाजी एंटरप्राइजेस. फार महत्वाचा हा बॉलआउट ठरणार आहे, कारण या बॉलआउट मध्ये विजेता होणारा संघ थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024च्या. तुषार जोशी पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज या बॉलआउट मध्ये हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा टीमच्या माध्यमातून. पहिली संधी फुल बॉल होता, परंतु यष्टी मिस केली आहे. खातं उघडलेलं नाही पहिल्या बॉलवर, आणि आता संधी असेल स्वयं 11 भिवंडी संघाकडे. किरण मडवी, लेफ्ट आर्मर. Can he do the magic with the ball in this ball out? Let's find out. हर्षित एंटरप्राइजेस संघानं संधी गमावली आहे पहिल्या बॉलवर, आणि आता संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे स्वयं 11 संघाकडे. बॉलआउट मध्ये एष्ट्यांचा वेध घेणं एवढं सोपं नसतं. जरूर तिथे बॅटर नसतो, तिन्ही एष्ट्या तुमच्या समोर असतात, तरी देखील मशागत करावी लागते. हे बऱ्याचदा आपण बघितले बॉलआउट मध्ये. फार क्वचित गोलंदाज एष्ट्यांचा वेध घेत असतात. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर उजव्या हाताचा फलंदाज जर असता तर स्वेअर बॉल होता असंच म्हणता येईल. एष्ट्यांची जास्त जवळपास देखील आला नाही किरण मडवी. सो हर्षित एंटरप्राइजेस 0, स्वयं 11 ऑल्सो 0. आणि आता बालाजी एंटरप्राइजेस सरवलीपाडा. प्रत्येक बॉल हा महत्वाचा आहे. बालाजी संघ मला वाटतं या ठिकाणी उपस्थित नाही, त्यामुळे आता संकेतचा हा बॉल होता हर्षित एंटरप्राइजेस संघाकडून. दोनच संघांमध्ये आता ही बॉलआउटची रेस आपल्याला पाहायला मिळते. ही संधी देखील हुकली आहे, आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येईल प्रणय भोईर स्वयं 11 टीमच्या माध्यमातून. हो, हा बॉल तर अक्षरशः बीमरच होता. अर्जुन होता, अर्जुन प्रयत्न केला मात्र त्याचा देखील प्रयत्न अयशस्वी. शेवटच्या संधी आहेत मात्र प्रतीक दिवेकर आणि प्रणय हे दोन गोलंदाज बाकी आहेत दोन्ही संघांकडून. दोघांनी जर एष्ट्यांचा वेध घेतला नाही तर पुन्हा एकदा या दोन संघांदरम्यान बॉल आउट असेल. And hits it. Great ball by Pratik Divekar. Sorry, Pranay Bhoir from Swayam 11. प्रतीकनेच हिट केलेला आहे. आमच्यापर्यंत थोडी चुकीची माहिती पोहोचली होती. यस, कारण हर्षित एंटरप्राइजेस संघाकडे संधी होती आणि ती संधी येथे त्यांनी प्राप्त केली. संधीचं सोनं केलंय. प्रतीक दिवेकरनं खातं उघडलंय हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा संघाचं या बॉल आउट मध्ये. शेवटची संधी असणार आहे स्वयं 11 भिवंडी टीमकडे. गोलंदाज प्रणय राऊंड द स्टंप्स. एष्ट्या मिस केल्यात, म्हणजेच काय तर बॉल आउटची रेस जिंकली आहे हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा संघानं, आणि हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा संघ थेट फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा टीम. म्हणजेच सेमीफायनलचा जो सामना असेल तो स्वयं 11 भिवंडी आणि बालाजी सरवलीपाडा या दोन संघांदरम्यान खेळला जाईल. मात्र तत्पूर्वी 40+ उपांत्य फेरीचा सामना, त्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. नाणेफेक केली जाईल टॉस बॉक्स मध्ये. चला, बंद्र्या मारुती काल्लेर आणि सोनादेवी टेमघर दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल.
प्रतीक दिवेकरनं कमाल केली. एस्टनचा बरोबर वेध घेतला आणि आपल्या संघाला पोहोचवलंय फायनलमध्ये. हर्षित एंटरप्राइजेस टेमकरपाडा संघ सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमधून फायनलमध्ये दाखल झालाय. बालाजी सरवलीपाडा संघ आपण लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी सेमीफायनलचा सामना आता सुरू होणार आहे 40+ कॅटेगरीमधून. तो सामना समाप्त होण्या अगोदर जर आपला संघ या ठिकाणी दाखल झाला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला वॉक ओव्हर विक्ट्री दिली जाईल, पुढे वाटचाल दिली जाईल, म्हणजेच तुमचा संघ या स्पर्धेतून बाद केला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. बालाजी एंटरप्राइजेस सरवलीपाडा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना, आपण टॉससाठी या. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून जे संघ खेळतायत त्यांच्या दरम्यान आता उपांत्य फेरीची लढत. बंद्रा मारुती काल्लेर विरुद्ध सुनादेवी टेमघर. बालाजी एंटरप्राइजेस सरवलीपाडा संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. एकतर बॉलआउट आपण मिस केलेला आहे, फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आपण गमावलेली आहे आणि जर आणखी उशीर आपण केला तर कदाचित आपला संघ या स्पर्धेतून बाद केला जाईल. उपांत्य फेरीचा सामना आपल्याला खेळायचा आहे, सो प्लीज आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे.